नमस्कार. लहान मुलांच्या टिफिनसाठी असू देत किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी रोज-रोज काय बनवायचं हा नेहमीच प्रश्न पडतो. तर आज आपण याच प्रश्नासाठी एक उत्तर आणलेलं आहे. आज आपण इथे भरपूर भाज्या घालून मस्त पौष्टिक असं धिरडं किंवा आपण याला चिलाई म्हणू शकतो, ते बनवलेलं आहे. गरमागरम हे चिले खाल्ले तर ते पोटभरीसाठीही उपयुक्त होतात आणि हे चिले तुम्हाला वजन नियंत्रण करण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे भरपूर प्रोटीन असलेले हे चिले घरच्या घरी कसे बनवायचे ते मी अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे. लहान मुलं दुधी भोपळा खात नसतील तर तोही आता हे चिले तर आजचे हे पौष्टिक धिरडे बनवण्यासाठी आपण दुधी भोपळ्याचाही वापर करणार आहोत. इथे मी एक दुधी भोपळे घेतलेला आहे, कोवळा आहे. दुधी भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात, कॅलरीज कमी असतात आणि फायबर जास्त असतात. त्यामुळे दुधी भोपळा वजन कमी करण्यासाठी मदत करतो. तर दुधी भोपळ्यामध्ये पचनशक्तीही सुधारते. त्यामुळे दुधी भोपळा खाल्ला तर आपलं वजनही कमी होण्यास मदत होते. तर आता हा घेतलेला दुधी भोपळा आहे तो मी अर्धा कट करून घेणार आहे. साधारण अर्ध्या दुधी भोपळ्यामध्ये 7 ते 8 धिरडी सहज बनतात. तर मी याचा जो खालचा भाग आहे तोही कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला या दुधी भोपळ्याच्या साली काढून घ्यायच्या आहेत. तर या एखाद्या सालीच्या कटरने किंवा सोल्याच्या साहाय्याने तुम्ही ह्या साली काढून घेऊ शकता. तर अगदी अलगद हाताने मी याच्या साली काढून घेणार आहे. या दुधी भोपळ्यामध्ये फायबर आणि पोटॅशियमचं प्रमाण जास्त असल्यामुळे हे जे शरीरातले बॅड कोलेस्ट्रॉल असतात, LDL असतं, ते कमी करण्यासाठी मदत करतं. त्यामुळे आपला हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. त्यामुळे या पौष्टिक दुधी भोपळ्याचे भरपूर सारे शरीराला फायदे आहेत. तर असा हा भोपळा आपण छान सोलून घेतलेला आहे. आता आपल्याला हा खिसून घ्यायचा आहे. तर इथे मी किसणीचा वापर करणार आहे. तर किसणीचा जो मोठा भाग असतो, ज्या साईडने मोठे तुकडे पडतात, त्या साईडने आपण खिसून घेणार आहे. आता हा माझा भोपळा कोवळा होता, त्यामुळे मी कट न करता हा खिसून घेतलेला आहे. भोपळा जर तुमचा जाडसर असेल, कोवळा नसेल, तर तुम्हाला त्यातल्या आधी बिया काढून घ्यायच्या आहेत आणि मग तो खिसून घ्यायचा आहे. तर हा व्यवस्थित खिसून घेतलेला आहे मी. तर आता तुम्ही पाहू शकता की अर्धा जो भोपळा आहे त्यामध्ये छान 7 ते 8 धिरडी बनतात. जर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचे असतील तर तुम्ही पूर्ण भोपळ्याचा वापर करू शकता. आता हा भोपळा आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आपण यातलं पाणी वगैरे काही न काढून घेता असाच याचा वापर करणार आहोत. आता या किसलेल्या भोपळ्यामध्ये आपण भाज्या घालणार आहोत. तर इथे मी बारीक चिरलेला कांदा जो आहे तो घेतलेला आहे. तो एक कांदा आपण यामध्ये घालणार आहोत. सोबतच आता थंडीच्या दिवसामध्ये गाजर आलेले आहेत बाजारामध्ये, तर यामध्ये मी एक गाजर छान बारीक खिसून घेतलेलं होतं ते घालणार आहे. बाजारात स्वीटकॉर्नही मिळत आहेत, तुम्ही त्याचाही वापर करू शकता. हेही मी बारीक चिरून घातलेले आहेत आणि छान बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. यामध्ये तुम्ही पालेभाज्याही घालू शकता. आता यामध्ये मी लाल तिखटाचा वापर करते. तर 1 चमचा मी काश्मीरी लाल मिर्च पावडर वापरलेली आहे. छोटा अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे. आता यामध्ये 1 चमचा इथे मी जिरेपूड वापरणार आहे. छोटा 1 चमचा आहे आणि 1 चमचा मी इथे धनेपूडचा वापर केलेला आहे. सोबतच यामध्ये आता आपण मीठ घालणार आहोत आणि यामध्ये 1 वाटी मी इथे ज्वारीच्या पिठाचा वापर केलेला आहे आणि सेम वाटीने आपण अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालणार आहोत. तर ज्वारीचं पीठही वजन नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करतं. आता यामध्ये छोटे 2 चमचे मी छान पांढरे तीळ घातलेले आहेत. आता हे जे सगळे जिन्नस आहेत कोरडे, ते आधी आपण हाताने मिक्स करून घेणार आहोत. दुधी भोपळ्याला आणि गाजराला मिठामुळे थोडं जास्त पाणी सुटतं. तर आधी आपण हे असेच मिक्स करून घेणार आहोत आणि नंतर यामध्ये पाणी घालणार आहोत. तर यामध्ये आपण सगळ्या पौष्टिक गोष्टी घातलेल्या आहेत. तुम्ही लहान मुलांना देऊ शकता. इथे मी लहान मुलांना देते त्यामुळे लाल तिखटाचा वापर केलेला आहे. तुम्ही मोठे जण खात असाल तर तुम्ही हिरवी मिरची वाटून घातली तरीही चालेल. आता थोडं थोडं पाणी घालून आपण हे छान एक बॅटर मळून घेणार आहोत. आपल्याला याची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची आहे ते मी तुम्हाला दाखवते. आपल्याला याचे धिरडे बनवायचे आहेत, त्यामुळे हे थोडंसं आपल्याला पातळ ठेवायचं आहे. तर हे छान पातळसर करून घेतलेलं आहे. तुम्हाला आता कन्सिस्टन्सी कळते आहे. तर आता यावरती झाकण ठेवून आपण हे 5 ते 10 मिनटं सेट होण्यासाठी ठेवणार आहोत. यात छान पाणी सुटतं अजून. तर 5 ते 10 मिनिटांनी मी तुम्हाला दाखवते की याला छान अजून थोडंसं पाणी सुटलेलं आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, असं हे धिरड्याचं बॅटर जे आहे किंवा पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे. गॅसवरती आता इकडे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. तवा थोडासा गरम झाला की यावरती आपण थोडंसं तेल घालून घेणार आहोत आणि आता यावरती आपण हे धिरडे तयार करून घेणार आहोत. तर तुम्ही थोडंसं बॅटर पातळ करून छान डोशासारखेही हे किंवा आंबोळीसारखे धिरडे बनवू शकता किंवा मी व्हिडिओत दाखवते तशा पद्धतीने तुम्ही घालू शकता. तर चमच्याच्या साहाय्याने मी थोडंसं पीठ यावरती घालून घेतलेलं आहे
हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि आपण थालीपीठ जसे थापतो तसे हे धिरडे मी या तव्यावरती थापून घेतलेले आहेत. तर थोडेसे त्यामुळे हे जाडसर बनतात आणि चवीलाही खूप छान लागतात. तर असे हे पाणी हाताला लावून लावून मी हे धिरडे थापून घेतलेले आहेत. या कडेने थोडंसं तेल सोडायचं आणि 1-2 मिनटं यावरती झाकण ठेवून हे वाफलून घ्यायचे. तर 1-2 मिनटाने यावरचं मी झाकण काढून बघणार आहे. तर तुम्ही पाहू शकता याला छान वाफ सुटलेली आहे आणि यामुळे वरचा जो धिरड्याचा भाग आहे तोही छान शिजला जातो. थोडंसं तेल कडेने सोडायचं आणि आता व्यवस्थित उलटण्याच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने ह्या आपण धिरडं पलटी करून घेणार आहोत. तर गॅसची फ्लेम लोच ठेवायची आणि लो फ्लेमवरतीच हे छान व्यवस्थित भाजून घ्यायचे. एका साईडने तुम्ही पाहू शकता छान क्रिस्पीसर असे हे भाजले गेलेले आहेत. दुसऱ्या साईडनेही आपण हे व्यवस्थित छान भाजून घेणार आहोत. तर दोन्ही साईडने हे धिरडे छान लो फ्लेमवरतीच भाजून घ्यायचे. हाय फ्लेमवरती भाजून घेतले तर जे बाहेरच्या कडा आहेत त्या छान करपल्या जातात, पण आतून भाज्या ज्या आहेत त्या कच्च्या राहतात. त्यामुळे हे धिरडे लो फ्लेमवरतीच व्यवस्थित छान भाजून घ्यायचं. तर मस्त हे 4 ते 5 मिनिटामध्ये धिरडं आपलं छान भाजून तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता याला सुंदर असा कलर आलेला आहे आणि दोन्ही साईडने आपण हे व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. मी तुम्हाला जवळूनही दाखवते किती सुंदर असा याला कलर आलेला आहे. तर मस्त गरमागरम असे हे आपले धिरडे तयार झालेले आहेत. हे तुम्ही टोमॅटोच्या केचपसोबत किंवा दह्यासोबत देऊ शकता किंवा नारळाची चटणी किंवा हे धिरडे असेही खाल्ले तरी खूप सुंदर लागतात. तर असे हे पौष्टिक धिरडे आपले झटपट तयार झालेले आहेत. सगळ्या भाज्यांचा वापर केलेला आहे आपण यामध्ये आणि खाताना या भाज्या अजिबात लागत नाहीत. त्यामुळे लहान मुलंही ही धिरडी नक्कीच आवडीने खातील. तर अशी ही पौष्टिक धिरडी किंवा तुम्ही याला चिलाही म्हणू शकता, हे नक्की बनवून पहा आणि कसं झालेलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि याची लिंक तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर पुन्हा भेटू अशीच एक पौष्टिक रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू.